देवपूर येथील परिवहन कॉलनीतील महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा नामकरण सोहळा निमित्त भव्य भंडारा व महाप्रसाद वाटप दिनांक 8 फेब्रुवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत अतिशय भक्तिमय वातावरण देवपूर परिसरातील वलवाडी शिवारातील परिवहन कॉलनी येथे महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा नामकरण सोहळा व महापूजा पार पडली। दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून भव्य दिव्य अशी डीजेच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक काढण्यात आली। दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी धार्मिक पूजा कार्यक्रम पार पडला। तर तिसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता भव्य महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते। सदर महाप्रसादाच्या वेळी परिवहन कॉलनीतील कॉलनीतील सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे आयोजन चिंतामण गणेश मित्र परिवार परिवहन कॉलनी देवपूर, वानखेडेकर नगर, चंद्रकोर कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, विद्युत प्रवाह कॉलनी, संत कबीर नगर कॉलनी, लेखा नगर कॉलनी, सूर्योदय कॉलनी, समस्त वलवाडी शिवार मित्र परिवार देवपूर धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर कार्यक्रम पार पडला। यावेळी सर्व महादेव भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। चंद्रकोर कॉलनी व इतर कॉलनी परिसरात नुकतंच महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम दिनांक 8/2/2025 पासून सुरू झालेला होता। सर्वप्रथम 8 तारखेला ज्या काही महादेवाची पिंड आहे, नंदी महाराज आहे, नागराज आहेत, त्यांची मिरवणूक टीव्ही स्टॉपपासून मंदिरापर्यंत वाजत काढण्यात आली। त्यानंतर 8 संपूर्ण दिवस, 9 संपूर्ण दिवस आणि आजचा 10चा जवळपास सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत विधिवत पूजा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे कपिलेश्वर महाराजांची या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे आणि इथल्या मंदिराला आपण जे काही मुहूर्त काढलं होतं त्यानुसार कपिलेश्वर महाराज मंदिर महादेव मंदिर असं नाव दिलेलं आहे। आणि त्यानिमित्ताने आज कार्यक्रमाची सांगता म्हणून या ठिकाणी 7:30 वाजेपासून भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी कॉलनी परिसरातील हजारो नागरिकांनी तीर्थप्रसादाचा आणि जेवणाचा आनंद घेतलेला आहे, लाभ घेणार आहे। आज या ठिकाणी आलेल्या सर्व महादेव भक्तांचे व सर्व भक्तांचे सर्व आमच्या कॉलनी परिसरातील मंडळांतर्फे, महादेव मंदिर मंडळातर्फे, चिंतामणी गणेश मित्र मंडळातर्फे मी व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती करतो।